नमस्कार मुलांनो, आज आपला दुसरीचा घरच्या अभ्यासाचा 28वा दिवस आहे। आज आपण गणितामध्ये काय शिकणार आहोत? 41 ते 50 संख्या अंकात आणि अक्षरात लिहायला शिकायचं आहे आपल्याला। सोबतच आज आपण 5वा पाढा पण करणार आहोत आणि ज्या आकृत्या भौमितिक आकृत्या आपण शिकलो होतो त्यांचं सुद्धा उजळणी करणार आहोत। अशा प्रकारे आपला आज भरपूर अभ्यास आहे। मोबाईल लांब ठेवायचा कारण की 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे। डोळ्यांना त्रास होतो आणि गणिताचा अभ्यास शक्यतो सकाळी करायचा। काय असतं, सकाळी आई बाबांना काम असतं, त्यांचा मोबाईल फ्री असतो, त्यावेळेत आपण आपला घरचा अभ्यास उरकून घ्यायचं। त्यांच्या कामाच्या वेळेत मम्मी पप्पाला मोबाईल मागायचा नाही। ओके, तर मुलांनो, आता आपल्याला 41 ते 50 संख्या अंकात अक्षरात लिहायची आहे। माझी डब्याची वही सापडत नाहीये म्हणून मी आता 2 रेघी वहीतच लिहायले। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचे। चला लिहू का? माझ्यासोबत लिहा। थोडं अक्षर बारीक येईल का स्केच पेनच लिहू रे? स्केच पेनचं काय होतं, स्केच पेनच लिहिते। ठीक आहे, चला लिहा माझ्यासोबत। 4.1 एक्के 40, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, स्केच पेनवर अक्षर जरा मोठं मोठं येतं पण स्पष्ट दिसण्यासाठी स्केच पेनचा वापर करावा लागतो बाळांनो। 4.5 45, 4.6 46, 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, सगळ्या अक्षरामध्ये 40 आहे बघा, नीट लक्ष द्या। 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 47, 4.8 48, 4.9 49, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45,
4,646 4,747 4,848 48 4,949 5,50 4,141 4,242 4,343 4,444 4,545 4,646 4,747 4,848 4,949 5,50 4,141 4,242 4,343 4,444 4,545 4,646 4,747 4,848 4,949 5,50 4,141 4,242 4,343 4,444 4,545 4,646 4,747 4,848 4,949 5,50
4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50. तर मुलांनो, हे आपले थोडंसं राहिलेले, हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही हे लिहा राहिलेलं. ठीक आहे. तर मुलांना परीक्षेत असा प्रश्न येतो की संख्या अंकात अक्षरात लिहा, संख्या अंकात लिहा. आता पहिली संख्या आहे 4 दशक 7 47. आता ही संख्या वाचली की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की 4 आणि 7 लिहिलेलं असतं, त्याला 47 म्हणायचं. ह्याच्यासाठी फक्त सराव उपयोगाचा आहे. बघा मुलांना, तुम्ही जेवढं उजळणी वाचत लिहिचाल त्याच्याशिवाय तुम्हाला हे येणार नाही. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते की उजळणी वाचत लिहित जा. 47. 4 दशक 7 47. मग 47 कसं लिहिणार आपण? ते 40. तुम्हाला लिहायचे माझ्यासोबत 4 दशक 7 47. पुढे आहे 37. 7 ला आपण काय म्हणतो? सदो. आणि 3 ला काय म्हणतो? 30. 37. सदो 37. दो 30. 37. 4 दशक 8 4 आणि 8 ला काय म्हणणार आपण? 48. जरी तुम्हाला ऐन वेळेला जर काही आठवण गेलं ह्याला काय म्हणायचं तर नीट लक्षात घ्या. हे आहे 40. 4 म्हणजे 40 आणि 8 काय आहे? 80. 8 ला काय म्हणतो आपण? 48. 48. 48. 9 ला काय म्हणतो तरी आपण? 91. काय म्हणतो? 91. आणि 50 ला 5 नाही आहे तर 4 आहे. एक घर मागं असतं. 4 आहे म्हणून आपण काय म्हणणार? 50. 49. अरे चुकलं की 49. 49. आता 40. 4 म्हणजे किती? 40 आणि 3 म्हणजे 43. संख्येची जर तुम्ही रचना लक्षात ठेवली तर तुम्हाला पटकन वाचायला येईल. बघा, हे 4 म्हणजे 40 आणि हे 2 म्हणजे 42. कोणती अंक संख्या तयार होईल? 42. आता 41. आता हे 40 आणि हे 41. हे 44 आणि हे 40. 44. 44. आता इथे बघा 37. 37. 37. नंतर 3 म्हणजे 30 आणि 2 म्हणजे 30. 32. आता इथे बघा 9 म्हणजे 91 आणि 3 म्हणजे 20 नाही 40. 3 म्हणजे 40. एक घर पुढे मोजायचं. 39. 39. आता इथे बघा 4 दशक 5 किती?
4 म्हणजे 40 आणि 5 म्हणजे 45. 45. 45. पुढे बघा 4 म्हणजे 40 आणि 7 म्हणजे 47. 47. 47. पुढे बघा 4 म्हणजे 40. शून्याचं इथं 40. इथं 9 म्हणजे 49. 9 म्हणजे 49 आणि 4चे एक घर पुढे किती घेणार 50. 49. 49. आता इथं बघा 4 म्हणजे 40 आणि 2 म्हणजे बे. 40. आता आपल्याला संख्या अंकात लिहायची. आता इथे किती दिले 47. 47. आता 47 आपण कसं लिहिणार आहोत 40 म्हणजे किती 4 आणि 7 म्हणजे 7. 47. 40 म्हणजे 4 आणि बे म्हणजे 2. बे 40. 49. 50 म्हणजे 5 आणि 51 म्हणजे 9. आता इथं आपलं चुकलं. कसं चुकलं 51 म्हणजे 9 बरोबर आहे पण 50ला आपण इथं लिहायला पाहिजे होतं 4. 50ला किती लिहायचंय 4. एक घर मागं लिहायचंय आपल्याला. 43. 3 म्हणजे 3 आणि 40 म्हणजे 4. 43. 47. 40 म्हणजे 4 आणि 7 म्हणजे 7. 42. 40 म्हणजे 4. 40 दशकाच्या जागेवर आहे म्हणून पहिल्यांदा घ्यायचं बघा. नाहीतर बरेच मुलं काय करतात 42 म्हणलं की 2 लिहितात नंतर 4 लिहितात. सगळा गोंधळ होतात. 2 दशक 4 24 होतं. 40 हे दशकाच्या जागेवर लिहायचे. 40 दशकाच्या जागेवर लिहिलं आणि बे एककाच्या जागेवर लिहायचं. 39. आता पुन्हा बघा गोंधळाचा सब्जेक्ट अंकाला 39. 51 ला किती घेतलं मी 9 आणि 40च्या जागी आपण 3 लिहिणार आहोत. 41. 40 म्हणजे 4 आणि 1 म्हणजे 1. 30. 30 म्हणजे 3 आणि 1 म्हणजे 1. 30. पुढं 12. 12 म्हणजे 2 आणि रा म्हणजे 1. 12. 17. 7 म्हणजे 7 आणि रा म्हणजे 1. 20. 20 म्हणजे 2. ते म्हणजे 3. 30. 30 म्हणजे 3 आणि ते म्हणजे 3. 40 म्हणजे 4 आणि 3 म्हणजे 3. 66. अरे पुढचं आलंय आपण हे शिकलो नाही तरी लिहूत काय अडचण नाही. 66 म्हणजे 6 आणि 6 म्हणजे 6. 45. 5 म्हणजे 5 आणि 40 म्हणजे 4. 45. 35. 30 म्हणजे 3 आणि 5 म्हणजे 5. 55. 5 म्हणजे 1 म्हणजे 5 आणि 5 म्हणजे 5. 55. आता एकदा आपण वाचन घेऊ. 4 दशक 7 47. 3 दशक 6 37. 4 दशक 8 48. 4 दशक 9 49. 4 दशक 3 43. 4 दशक 2 42. 4 दशक 1 41. 4 दशक 4 44. 3 दशक 7 37. 3 दशक 2 32. 3 दशक 9 39. 4 दशक 5 45. 4 दशक 7 47. 4 दशक 40. 4 दशक 9 49. 4 दशक 2 42. 4 दशक 7 47. 4 दशक 2 42. 4 दशक 9 49. 4 दशक 3 43. 4 दशक 7 47. 4 दशक 2 42. 4 दशक 9 49. 4 दशक 1 41. 4 दशक 1 31. 1 दशक 2 12. 1 दशक 7 17. 2 दशक 3 23. 3 दशक 3 33. 4 दशक 3 43. 6 दशक 6 66. 4 दशक 5 45. 3 दशक 5 35. 5 दशक 5 55. तर चला मुलांनो आपल्याला उजळणी लिहायची आहे. तर उजळणी आपण वाचत लिहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11. 1 दशक 2 12. 1 दशक 3 13. 1 दशक 4 14. 1 दशक 5 15. 1 दशक 6 16. 1 दशक 7 17. 1 दशक 8 18. 1 दशक 9 19. 2 दशक 20. 2 दशक 1 21. 2 दशक 2 22. 2 दशक 3 23. 2 दशक 4 24.
2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50. तर मुलांनो, आता आपल्याला 5चा पाढा तयार करायचा आहे. तर 5चा पाढा मी 5 पद्धतीने तुम्हाला तयार करायला शिकवते. तर लिहून घेऊयात आपण. 5 5चा पाढा 5 पासून सुरू करायचा आणि पुढे 5 घर मोजायचा. 5 मोजायचं नाही आपल्याला, फक्त 5 म्हणायचं. 5 1 2 3 4 5. 5 ठेवलं इथं मी. पहिल्यांदा किती घेतले? 5. नंतर त्याच्या पुढे 5 घर मोजले. किती आले? आपलं 10 आले. 10 1 2 3 4 5. किती आलं? 15. 15च्या पुढे 5 घर मोजले. 15 मोजायचं नाही बरं का, 15च्या पुढे मोजायचं. 1 2 3 4 5. किती आलं? 20. 5चा पाढा आहे म्हणून 5 घर पुढे मोजायचं, पण त्या मोजलेल्या घराला डबल नाही मोजायचं. 20 झाले. 1 2 3 4 5. आता हे 25 आपण आधी मोजलेत म्हणून आता डबल नाही मोजायची. 25. आता त्याच्या पुढे 5 घर. 1 2 3 4 5. किती आले? 30. याला 5चा टप्पा म्हणायचं. काय म्हणायचं? 5चा टप्पा. टप्प्यानं आपण पुढे चाललो. आता 30च्या पुढे 5 घर मोजायचे. 1 2 3 4 5. किती आले? 35. 35. 35च्या पुढे 5 घर मोजले. 1 2 3 4 5. किती आले? 40.
आता 40च्या पुढे 5 घरं मोजायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 किती आल्या? 45. 45च्या पुढे 5 घरं मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 किती आले? 50. अशा पद्धतीने आपला 5चा पाडा तयार झालेला आहे. चला मोजूया, वाचत लिहूयात. तर मुलांनो, आत्ताच माझा मुलगा आलाय, त्यानं माझ्यासाठी नवीन पेन आणले. तर आपण आता हा 5चा पाडा लिहिणार आहोत. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. तर वाचत लिहू. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. तर असं आपण 5चा पाडा लिहिलेला आहे. मुलांनो, मागचं आपल्याला विसरू द्यायचं नाही, म्हणून काय करायचं, आता पाडे आपण सगळे पहिल्यापासून म्हणू. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. ठीक आहे, ओके. नमस्कार मुलांनो, आपण भौमितिक आकृत्या शिकलेलो आहोत. तर भौमितिक आकृत्यामध्ये हा सगळ्यात जो छोटासा टिपका असतो याला काय म्हणायचं, बिंदू असे म्हणायचं. काय म्हणायचं, बिंदू. आता ह्या बिंदूच्या 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड असं म्हणायचं. 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं, रेषाखंड. हे बघा, हे 2 बिंदू जोडणाऱ्या सरळ रेषेला काय म्हणतो आपण, रेषाखंड असं म्हणतो. एकाच दिशेनं वाढणाऱ्या, एकाच दिशेनं किती अमर्याद वाढवता येणाऱ्या किंवा असं लांब करता येणाऱ्या रेषाखंडाला किरण असं म्हणतात. पुढची आपली आकृती आहे रेषा. रेषा ही दोन्ही बाजूला आपल्याला अमर्याद किती पण लांब ओढता येते किंवा किती पण लांब वाढवता येते. हिला काय म्हणायचं, रेषा म्हणायचं. पुढची आपली आकृती आहे कोन. कोन जेव्हा 2 रेषा एकमेकांना भेटतात, ज्या ठिकाणी भेटतात, इथं भेटायला त्याला म्हणायचं कोन. काय म्हणायचं, कोन असं म्हणायचं. पुढची आपली आहे त्रिकोण. 3 कोन आहेत, 1 2 3. 3 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडांना त्रिकोण असं म्हणायचं. त्या त्रिकोणामध्ये 3 बाजू असतात, 1 2 3. 3 बाजू असतात आणि 3 शिरोबिंदू असतात, 1 2 3. असे 3 शिरोबिंदू त्रिकोणामध्ये असतात. पुढची आपली आकृती आहे
आयत. कोणती आकृती आहे? आयत. आयताच्या समोरासमोरच्या बाजू ह्या समान मापाच्या असतात. ही बाजू आणि ही बाजू यांची लांबी ही समान असते. ही बाजू आणि ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू यांची लांबी ही समान असते. आयताला 4 बाजू असतात. 1 2 3 4 आणि 4 शिरोबिंदू असतात. 1 2 3 4. पुढची आपली आकृती आहे त्रिकोण. त्रिकोणाला 3 बाजू असतात. 1 2 3 आणि 3 शिरोबिंदू असतात. 1 2 3 अशी 3 शिरोबिंदू असतात. पुढची आपली आकृती आहे चौरस. चौरसाला 4 बाजू असतात. 1 2 3 4. 4 बाजू असतात आणि 4 शिरोबिंदू असतात. 1 2 3 4. 4 शिरोबिंदू असतात. तर ह्या आकृतीला आपण काय म्हणतो? चौरस, त्रिकोण, आयत, रेषाखंड, किरण, रेषा, कोण आणि इथं आपला लपलेला आहे तो बिंदू. ज्या आकृतीला बाजू, कोण, कोपरा काही सुद्धा नसते, फक्त असा गोल 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 असतो, त्या आकृतीला वर्तुळ असं म्हणायचं. काय म्हणायचं? वर्तुळ. याला कोणती बाजू नाही, शिरोबिंदू नाही, कोण नाही, फक्त असा गोल 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 आहे, म्हणून ह्याला काय म्हणणार आपण? वर्तुळ. ह्या आकृतीचं नाव काय आहे? वर्तुळ.